जेम्स बॉन्डला कोण ओळखत नाही, सिर्फ नाम ही काफी है. पण आज आम्ही दाखवणार आहोत ते वेगळेच जेम्स बॉन्ड. ग्रेट डेन जातीचे हे पाळीव कुत्रे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरातले जणू सदस्य. खरं तर जेम्स आणि बॉन्डची ही दुसरी पिढी आहे. आधीच्या जेम्स आणि बॉन्डची ही पिल्ल ज्युनियर जेम्स बॉन्ड. त्यांच्या सोबतीला काही वर्षांपूर्वी आणखी एक ग्रेट डेन आलाय. त्याचं शॉन असं बारसं करण्यात आलंय. या 3 कुत्र्यांच्या सोबत कृष्णकुंजवर आणखी 3 पग जातीचे कुत्रे आहेत. सिम्बा, बॅम्बी आणि बोल्ट. या श्वान कुटुंबात आणखी काही सदस्य आहेत. कन्या, घाऱ्या, बबली अशी त्यांची नावं. म्हणजे जवळपास 9 ते 10 जणांची फॅमिली. राज ठाकरे यांचं श्वान प्रेम सर्वश्रुतच आहे. त्यामुळे त्यांनी स्वतः या प्रत्येकाचं नामकरण केलंय. रस्त्यावर एखादा भटका कुत्रा आढळला तरी राज त्याला बिस्किट खाऊ घालतात. त्यांच्या गाडीत कुत्र्यांसाठी बिस्किटांचा साठा तयारच ठेवलेला असतो. आपल्या पाळीव कुत्र्यांची ते विशेष काळजी घेतात, अगदी पोटच्या मुलांसारखे. त्यांचे वाढदिवसही साजरे केले जातात. घरी पाहुणे आले की आवर्जून आपल्या कुटुंबातल्या या सदस्यांशीही त्यांची ओळख करून दिली जाते. पाहुणा कितीही मोठा व्हीव्हीआयपी असला तरीही. यातला बॉन्ड सध्या गाजतोय तो वेगळ्याच कारणासाठी. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना बॉन्ड चावला. नेमका चेहऱ्यावर त्याने चावा घेतल्यामुळे शर्मिला ठाकरेंना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावं लागलं. त्यांच्या चेहऱ्यावर 65 टाके घालावे लागले. या घटनेनंतर जेम्स बॉन्ड आणि शॉन या तिघांची रवानगी राज ठाकरेंनी कर्जतच्या फार्म हाऊसवर केली आहे. राज ठाकरे आपले काका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं अनुकरण करतात असा नेहमी त्यांच्यावर आरोप होतो. बाळासाहेब सुद्धा श्वानप्रेमी होते. राज ठाकरेंनीही बहुधा वारसा हक्काने हा गुण बाळासाहेबांकडून घेतला असावा. मातोश्रीवरही बाळासाहेबांच्या कुटुंबात मार्शल आणि मार्कोस हे 2 ग्रेट डेन सदस्य होते. बाळासाहेबांकडून त्यांच्या कुटुंबात अनेकांनी हा वारसा घेतला. स्वतः उद्धव ठाकरे हे श्वानप्रेमी आहेत. बाळासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव जयदेव ठाकरे यांनी तर फक्त पाळीव प्राणीच नाही तर जंगलातील प्राण्यांनाही लळा लावला. त्यांनी वाघ, बिबट्यांच्या बछड्यांची निगा राखली. विविध जातीचे साप, सरडे, हरणं, अगदी सुसरीचं पिल्लूही जयदेव यांनी पाळलं होतं. दुर्मिळ जातीचं मार्मासेट माकड त्यांच्याकडे होतं. त्यांनी त्याला मिकी हे नाव ठेवलं होतं. उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस यांनाही वाईल्ड लाईफ विषयी प्रचंड आकर्षण आहे. त्यांचा हा छंद जोपासण्यासाठी मातोश्रीवर एक स्वतंत्र खोलीच आहे. शिवाय वेगवेगळ्या जातीचे मासे त्यांनी पाळले. पोपटांमधली काकाकुवा जोडी त्यांच्याकडे आहे. विविध सरडे, पक्षी, दुर्मिळ सापांचीही तिथे निगा राखली जाते. इतकंच काय, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक वाघ आणि रस्टी कॅट दत्तक घेतली. एकूणच काय, ठाकरेंनी फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही लळा लावला. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.